नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करतंय पाहूया का? चला तर. स्वतःला जर का चौकटी घालून घेतल्या की हे करायचं नाहीये, ते करायचं नाहीये, तर मग आपण लिमिटेशन्स घालून घेतो. हे तुम्हाला पक्क माहिती पाहिजे की हा पगारी जॉब नाही. त्याच एका पॅचमध्ये असं होतं की आपल्यावरचाच विश्वास घडवू लागतो. प्रत्येक वेळेला दुसऱ्याने आपल्याला काम द्यावं आणि आपण करावं असं होत नाही. कधी कधी आपलं काम आपण मिळवू सुद्धा शकतो. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्वांना नमस्कार. खूप छान कार्यक्रम चालू आहे तुमचा आणि त्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलं, त्यासाठी प्रमोद सर आणि अख्ख्या मिरॅकल्स टीमचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न आपण गप्पा मारूया बेसिकली की आमचे हे जे विद्यार्थी त्यांच्या मनात अनेक शंका आहेत की आता आमचा कोर्स संपतो आहे आणि आमची खऱ्या अर्थाने सुरुवात होते आहे म्हणजे काम करण्यासाठी वगैरे, तर त्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते मी विचारण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर सुरुवातीला आम्हाला तुझी या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली किंवा ॲक्टिंग करण्याचा हा जो काही निर्णय होता हा आधीपासून ठरला होता किंवा कसं काय? नाही, पहिल्यांदा मला सांगायला असं आवडेल की तुम्ही सगळेजण खूप नशीबवान आहात की कारण असं एक इन्स्टिट्यूट किंवा अशी एक अकॅडमी आहे तुमच्या पाठीशी की जी तुम्हाला कॅमेरासमोर उभं कसं राहायचं पासनं सगळ्या गोष्टी शिकवते. माझा तर पहिला दिवस कॅमेरासमोर जाऊन बोबडी वळण्यातच गेला होता खरं सांगायचं. पण ठीक आहे, मग तेव्हा हीच पद्धत होती शिकण्याची. आणि मी खूप लहान होते. बेसिकली मी क्लासिकल डान्सर आहे, भरतनाट्यम. तर त्यामुळे तिथनं माझी कलेला सुरुवात झाली आणि कला अशी हातात हात घालूनच सामोरी येते. तर त्यातनं मला माझ्यातली अभिनेत्री गवसली. माझ्यापेक्षाही माझ्या डिरेक्टर्सना म्हणता येईल
कारण एका नृत्याच्या कार्यक्रमातनंच मला माझी पहिली सिरियल मिळाली, जिचं नाव होतं सांज सावल्या. आणि मी खूप नशीबवान आहे की सांज सावल्यामध्ये सगळे ज्येष्ठ कलाकार होते, म्हणजे सुहास मावशी, सगळे सुहास जोशींपासनं, सुलभा मावशींपासनं, रेखा कामत म्हणू नको, सगळ्या गॉर्जियस आज्या होत्या त्या. आणि मी अगदीच मी जस्ट 12वीची एक्झाम दिली होती, त्यामुळे त्यांनी मला त्या डान्सच्या कार्यक्रमातनं मला ती सिरियल मिळाली. त्या सिरियलच्याच सेटवर एका फिल्मचं काम चाललं होतं. त्यांनी मला विचारलं की तुला डान्स करता येतो का. म्हणजे असं उलटं झालं, इथे डान्स करताना त्यांना मी ॲक्टिंग करते असं वाटलं, तिकडे ॲक्टिंग करताना विनय लाड म्हणून डिरेक्टर होते, त्यांना असं कळलं की बहुतेक ही नाचूही शकते. तेव्हा मी ॲक्टिंग करत होते, पण त्यांना वाटलं मी डान्स करू शकते. तर मी म्हटलं ऑफकोर्स मी डान्सरच आहे. मग तेव्हा त्यांनी मला रामोजी फिल्म सिटीची पहिली फिल्म बनणार होती, मराठी फिल्म बिन पैशाचा तमाशा, आणि सेम गुजराती फिल्म वाला हवे तो साचू बोल, या दोन्ही फिल्मसाठी सांज सावल्याच्या सेटवर मी साईन झाले. म्हणजे इट वॉज, आणि मला असं वाटलं की आता मी सिरियल करते, मी कशी जाईन फिल्मला. तर सांज सावल्याचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर जे होते संतोष कोल्हेते, म्हणजे हा खूप मोठा ब्रेक आहे, हा जास्त महत्त्वाचा आहे, तर तू जा फिल्म कर. कारण रामोजी फिल्म सिटीची फिल्म म्हणजे RFCची पहिली मराठी, पहिली गुजराती फिल्म. तर असा पिक्चरचा प्रवास सुरू झाला आणि तो चालूच राहिला. म्हणजे मला काही लक्षात यायच्या आत मी या करिअरमध्ये रुळलेले होते. बात आहे. आत्ता जस्ट तू सिरियलचा उल्लेख केला. सो सिरियल स्केड्यूल खूप हेक्टिक असतं आणि तू पुण्याची, सो ते कसं मॅनेज केलं, किंवा मग तिथे कशी राहिली, किंवा पुणे ते मुंबई हा बेसिकली प्रवास कसा होता? बेसिकली मी पुण्यात कामच नाही केलं. म्हणजे आपण जी फिल्म केली ना, मला वाटतं फुल फ्लेजेड पुण्यात केलेलं तेवढं एकच काम आहे मी. हो, आणि ते सुद्धा म्हणजे 8/2/75 जी आता फिल्म येणार आहे त्याचं शूटिंगही पुण्यात झालं, म्हणून ती पुण्याची फिल्म म्हणता येईल. अदरवाईज तसं सगळा म्हणजे तो बेस्ट सगळा मुंबईचाच होता. माझ्या मते, म्हणजे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मुंबई ही कर्मभूमी आहे, तिथे जाऊन काम करावं. म्हणजे आता तुम्ही सगळेजण कामाला सुरुवात करणार आहात किंवा तुमची काम करण्याची इच्छा आहे, म्हणून मी हे प्रामाणिकपणे सांगते. माझ्या पुण्यावर माझं नितांत प्रेम आहे, पण माझी कर्मभूमी ही मुंबई आहे. आणि हे सांगताना मला अजिबात असं न्यूनगंड किंवा पुण्यावरचं प्रेम माझं कमी आहे का असं होत नाही. काम करून आपण पुण्यात येतो तेव्हा पुणं जास्त आवडतं, खरं सांगायचं तर. तर मी सगळं काम मुंबईतच केलं. म्हणजे मुंबईच्या प्रोडक्शन हाऊसेसमधनं मग मी म्हणजे पछाडलेला फॉर दॅट मॅटर, की सगळं बाकीचं प्रिपरेशन वगैरे सगळं मुंबईतच झालं. शूटिंग तसं कोल्हापूरमध्ये झालं, पण जी प्रोडक्शन हाऊसेस होती ती सगळी मुंबईचीच होती, आणि त्यामुळे मी काम ॲज मुंबईतच जास्त केलं आहे. आणि मला वाटतं प्रत्येकाने म्हणजे या करिअरमध्ये पडू इच्छिणाऱ्यांनी मुंबईला आपलं केलं पाहिजे, तरच हा प्रवास चालू राहू शकतो. आणि सिरियलचं म्हणशील ना, तर आत्ता हे खूप वियर्ड आहे स्केड्यूल, की रोज डेली सोप्स आणि हे. जेव्हा मी सांज सावल्या करत होते किंवा मी जगावेगळी नावाची सिरियल करत होते, तेव्हा महिन्याच्या 1 तारखेला मला महिन्याच्या डेट्स मिळायच्या. सो इट वॉज क्वाईट इझी टू, म्हणजे आय वॉज लकी की मी त्या वेळात काम करत होते. कारण का तेव्हा खूप लोक असायची सिरियलमध्ये, खूप वेगळे वेगळे ट्रॅक्स चालू असायचे, सो लोकेशन वाईज आर्टिस्ट लागायचे. त्यामुळे आता कसं एकाच लोकेशनवर सगळी कामं चाललेली असतात, तसं पूर्वी होत नव्हतं. आणि त्यामुळे तेव्हा 1 तारखेला माझ्या आता अख्ख्या महिन्याचं पंचांग असायचं, त्यामुळे इट वॉज इझियर दॅट टाईम. म्हणजे मला बाकी म्हणजे फिल्म्स करता आल्या, म्हणजे एवढ्या सगळ्या फिल्म्स ज्या मी केल्या ड्युरिंग शूट्स, किंवा तेव्हा सिरियल काहीतरी हिंदी सिरियल करत होते मी. म्हणजे हिंदी सिरियल्स तर खूपच तेव्हा म्हणजे असं वाटायचं की मराठी सिरियलमध्ये महिन्याभरात 10 दिवस काम म्हणजे खूप झालं. मी तेव्हा हिंदी कुमकुम नावाची सिरियल करत होते, कालचक्र नावाची सिरियल करत होते. पण त्याचे सगळ्याचे डेट्स या आधी मिळायच्या. आता चित्र बदललंय डेफिनेटली, पण तेव्हा असं होतं. त्यामुळे मग मी मुंबईत जास्त रुळले, आणि इट वॉज इझियर फॉर मी टू डू फिल्म्स अँड सिरियल्स टुगेदर. तू आत्ता हिंदीचा उल्लेख केला, सो मराठीतही तू बरंच काम केलंय, पण मग ह्या दोन्हीमध्ये तुला काय फरक जाणवला, आणि काय म्हणजे दोन्हीपैकी कुठे जास्त छान वाटलं, किंवा काम करताना नक्की काय अनुभव आहे तुझा? हिंदीतला अनुभव फारच चांगला होता, उत्तम होता सगळ्याच बाबतीत. पण मला विचारशील तर मला पर्सनली
सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तर मराठी चित्रपट. कारण आत्ता मराठी चित्रपटात जे काय प्रयोग होत आहेत ते मला वाटत नाही की बाकी कुठे होत आहेत. हां, म्हणजे टेक्निकली खूप चांगले असतील किंवा हे, पण विषय, कारण आपल्याकडे कसं असतं, आपल्याकडे पैशाला जरा कमी असते, पण आपल्याला विषय चांगला मांडता येऊच शकतो. म्हणजे आपण पुष्पा नाही बनवू शकत, पण आपण वरण भात लोणचं डेफिनेटली बनवू शकतो. म्हणजे हे विषयाचं स्वातंत्र्य जे मराठीमध्ये आहे ते खूप चांगलं आहे. आणि सुदैवाने मराठी फिल्म्स आता दे आर ग्रोईंग रिअली वेल. आता फक्त प्रेक्षकांनी आशीर्वाद द्यावा. मी असं म्हणू शकत नाही, कारण का माझ्या आत्तापर्यंतच्या म्हणजे एक आय गेस रेडी मिक्स सोडली तर बाकी सगळ्याच पिक्चर्सनी उत्तम व्यवसाय केला आहे. त्यामुळे म्हणजे फॉर दॅट मॅटर आता वरण भातच बघ, वरण भातला एवढी कॉन्ट्रॉवर्सी झाली, एवढा इश्यू झाला, फिल्म प्रीपॉन झाली. म्हणजे 21 जानेवारीला रिलीज होणारी फिल्म 14 जानेवारीला रिलीज झाली. असं चित्रपटाच्या इतिहासात कुठेही झालेलं नाही आहे फिल्म प्रीपॉन होणं. पण ते मांजरेकर काही करू शकतात, त्यामुळे त्यांनी तेही केलं. आणि तरी फिल्म सुपर डुपर हिट झाली विदाऊट एनी प्रमोशन, एनी ॲडव्हर्टाइजमेंट. त्यामुळे जर का तुमचं नाणं खणखणीत असेल आणि तुम्ही म्हणाल की बोल्डनेसमुळे, तर असं अजिबात नाही आहे. असा अत्यंत बोल्ड कंटेंट नेटवर आपल्या फिंगर टिप्सवर आहे. पण तरी फिल्म जेव्हा चालते तेव्हा ती विषयावरच चालते, एवढं नक्की. आणि त्यामुळे मराठी फिल्म आता 8-2-75 पण आपला किती वेगळा विषय आहे. म्हणजे विषयाचं जे नाविन्य आहे ते मराठी चित्रपटांमध्ये मला जास्त अनुभवायला मिळतं. त्यामुळे मराठी हिंदी सिरियल्स मध्ये म्हणशील तर येस, आय वॉज व्हेरी हॅपी डुईंग तारक मेहता किंवा कुमकुम. पण मराठी फिल्म्स जे समाधान देतात ते कुठेही नाही. थोडंसं तुला मागे नेते. ॲक्च्युली मला जो प्रश्न विचारायचा होता मगाशी, की पुणे ते मुंबई हा प्रवास कसा होता. कारण की आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तो 8 वर्षांपासून तर 70 वर्षांपर्यंत असा असतो. सो जे मिडल एजचे जे आहेत आणि ज्या कोणी गृहिणी आहेत किंवा ज्यांच्यावर फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अशा लोकांचं काय होतं थोडं, की काम करायचं आहे पण त्यांना तो निर्णय घेणं अवघड जातं, की पुण्यातून मुंबईसारख्या ठिकाणी जाणं किंवा मला सिरियल करायची पण मी तेवढा वेळ देऊ शकेन का. तर या आणि त्याचबरोबर तू तुझी फॅमिली तितकीच छान मॅनेज करते. सो म्हणून याबद्दल थोडंसं मार्गदर्शन आमच्या मिडल एजच्या लोकांना जर दिलं ना तर ते खूप फायदेशीर ठरेल आमच्यासाठी. अर्थात खरं सांगायचं तर आता सिरियल्समध्ये सगळ्यात जास्त स्कोप हा मिड एज कास्टसाठी आहे. सगळ्यात जास्त कॅरेक्टर्स ही 30 ते 50 या वयातली आहेत. तुम्ही कुठलीही सिरियल चालू करून बघा, प्रत्येक सिरियलमध्ये एक हिरो हिरोईन असतात, ते खूप यंग असतात, एक आजी आजोबा असतात, ते एखादेच असतात घरात. बाकी सगळी लोक ही 30 ते 50 या कॅटेगरीमधली असतात. त्यामुळे सगळ्यात जास्त स्कोप म्हणता येईल तो त्या एज ग्रुपला आहे. आणि ऑफकोर्स ती आपली कुटुंबाला प्राधान्य देण्याची पण वर्ष असतात आणि आपल्या कुटुंबालाही आपली गरज असते, पण आपल्या करिअरला पण आपली गरज असते. पण अपॉर्च्युनिटीज फार कमी आहेत. त्यामुळे त्या आलेल्या सोडणं हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस असू शकतो. म्हणजे मी स्वतः आई झाल्यावर मी सिरियल्सपासनं बरेच दिवस लांब होते, कारण सिरियल्सला महिनोन-महिने हे काम करावं लागतं. पण हीच म्हणजे मी यांनी सांगू शकते की मी 8व्या महिन्यापर्यंत लग्नाची बेडी आणि माझी बायको माझी मेहुणीचे प्रयोग करत होते. त्यामुळे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं की आपण काय करू शकतो, ॲट व्हॉट कॉस्ट, काय आपल्याला करता येईल. म्हणजे हेच, म्हणजे मी 8व्या महिन्यापर्यंत प्रयोग करणारी एक मुलगी. मी माझं बाळ आल्यावर, बाळ माझं 1 वर्षाचं झाल्यावर मी माझी पहिली फिल्म केली. मी ॲक्च्युली तेच माझं करिअर समजली. आई झाल्यावर मी असं म्हणते की माझं खरं करिअर, खरा स्ट्रगल सुरू झाला. तर त्यानंतर मी जी फिल्म केली ती संशय कल्लोळ. आणि तेव्हा 1 वर्षाचं माझं बाळ मी सेटवर घेऊन जाऊन वगैरे काम केलेलं आहे. आता प्रत्येकालाच ते जमेल, आवडेल, रुचेल हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे मात्र नक्की की ज्या अपॉर्च्युनिटीज त्या वयामध्ये मिळतात त्या त्याच वयात मिळतात. आता मला कितीही वाटलं की जाऊन परत एखादा हे करावं, संशय कल्लोळसारखा पिक्चर करावा, तर आता मला मिळणार नाही, कारण ती 8 वर्षापूर्वीची अपॉर्च्युनिटी होती. आता मी 8-2-75 मध्ये जो रोल केला, पुढच्या 10 वर्षानंतर मला असं अरे यार तो करायला हवा होता, जर का मी केला नसता तर तेव्हा हळूहळू चालणार नव्हतं. तर हो, त्यावेळेला डिसिजन घ्यावा लागतो. आणि
सुदैवाने माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. मी आधीपासून काम करतच होते आणि मग माझा एक मॅटर्निटी ब्रेक झाला. पण इन जनरल माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे मी हे करू शकले. त्यामुळे एक कलाकार घडवणं हे त्या फक्त कलाकाराचं यश नसतं, त्याच्या फॅमिलीचं, त्याच्या गुरूंचं, त्याच्या मित्रमैत्रिणींचं आणि त्याच्या सहकलाकारांचं असं ते यश असतं. त्यामुळे तुमचा एक निर्णय या सगळ्या लोकांचं यश अपयश ठरवत असतो. त्यामुळे तो निर्णय नक्कीच विचार करून आणि पॉझिटिव्हली घ्या. कमॉन, आयुष्य पडलंय बाकी आणि काम नसेल तेव्हा खूप दुःख होतं की अरे आपण घरीच बसलोय. मग आता घरी बसलाय आणि काम आलंय तर उठा आणि करा ना, असं माझं पर्सनल म्हणणं आहे. आता तू म्हणाली की काम नसेल तेव्हा आपल्याला दुःख होतं. सो तुझ्या बाबतीत असं झालं की तुला तो ब्रेक मिळाला, त्यानंतर एकामागे एक तुझी कामं सुरू झाली. पण मग असं कधी झालं का की आत्ता एक काम मिळाल्यानंतर तो गॅप गेला आणि माझ्याकडे काम नाही हे नटाच्या नशिबात असतंच. बाकी आपल्याला अभिनय येऊ न येऊ हा नंतरची गोष्ट आहे. पण हे काम नसल्याचं फ्रस्ट्रेशन हे प्रत्येकाला येतच. सो त्यामध्ये तू स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवलं और ती फेज कशी टॅकल केली? म्हणजे कारण की आता असं आहे की आज आमचा कोर्स संपलाय आणि काहींचं असं होईल की काहींना लगेच कामं मिळतील, काहींना थोडा वेळ लागेल किंवा एक काम मिळाल्यानंतर पुढचं काम मिळायला वेळ लागेल. सो या सगळ्या मधल्या प्रवासामध्ये नक्की काय करायचं असं? ऍक्च्युली तो प्रवास सगळ्यात अवघड असतो आणि महत्वाचा असतो. कारण का त्याच एका पॅचमध्ये असं होतं की आपल्यावरचाच विश्वास ढळू लागतो. म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं की आपणच काही करत नाही. आता मी फक्त फिल्म्स करते, हा माझा चॉईस आहे. त्यामुळे त्यामागे येणार आता काय सतत 12 महिने कोणी फिल्म्स करत नसतं. त्यामुळे 2 फिल्म्समध्ये एक 3-4 महिन्याची गॅप पडते, हे होतं. तर त्यामुळे हे सगळं ही जी काय म्हणतात त्याला हा जो स्ट्रगल आहे किंवा ही जी इन्स्टॅबिलिटी आहे ही डोक्यात ठेवूनच या क्षेत्रात या. हे तुम्हाला पक्क माहिती पाहिजे की हा पगारी जॉब नाही, हा हौसेनी करायचा जॉब नाही. मी कधी कधी मला असा खूप राग येतो. मी बँकेत जाते आणि बँकेतले म्हणतात तुमच्या फिल्ममध्ये काहीतरी असेल तर सांगा ना मला एका दिवसासाठी, मला खूप हौस आहे. ते म्हणते मला पण खूप हौस आहे पैशात बसायची, मी एकदा अकाउंटंट म्हणून बसते ना तुमच्या इथे. असं नाही ना होत. तुम्ही तो निर्णय घेतलाय की तुम्हाला एक स्टॅबिलिटी पाहिजे आणि सेफ्टी लाईफ पाहिजे म्हणून तुम्ही तिथे बसला आहात. माझ्यात डेअरिंग होतं, मी उठले आणि मी वेगळं काम करायला लागले. आणि तुमची हौस आणि माझं करिअर हे एका लेवलला नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की वेन इट इज अ करिअर ते दिलसेच केलं पाहिजे आणि त्यातले चढ उतार काय आहेत हे डोक्यात ठेवूनच पुढे गेलं पाहिजे. पण आपण कलाकार असल्यामुळे ना आपला इमोशनल क्वेश्चन जास्त वीक असतो. आपण इमोशनली पटकन, म्हणूनच आपण कलाकार असतो. आपण इमोशनली रिॲक्ट होतो, आपण इमोशनली कुठेतरी आपण जास्त हळवे होतो किंवा आपण जास्त एक्साइट होतो, म्हणूनच आपण कलाकार असतो. त्यामुळे आपल्याला फ्रस्ट्रेशन पण बाकीच्या एखाद्याला बिझनेसमध्ये लॉस आला तर त्याला जेवढं फ्रस्ट्रेशन येईल त्याच्यापेक्षा आपल्याला 2 महिने घरी बसल्याचं फ्रस्ट्रेशन जास्त असतं. बिकॉज मेंटली आपण कमी विचार करतो, आपण इमोशनली जास्त विचार करतो. त्यामुळे हे डोक्यात ठेवलंच पाहिजे. आणि करण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. बेस्ट वे इज टू वॉच फिल्म्स. आणि अजिबात त्या घरी बघू नयेत. स्वस्तात का होईना थिएटरला जाऊन मॉर्निंग शोज बघावेत. I always say, maybe I proudly say, cinema is my life. My life is a cinema. And it's up to me की it should be worth watching. की माझं लाईफ एक सिनेमासारखं कसं असेल की लोकांना ते बघायला छान वाटेल. सो इट इज ऑल अप टू मी. सो उठा, बघा सिनेमा. त्याच्यात आपल्याला आपण सापडतो, आपलं काही हरवलेलं सापडतं आणि प्रत्येक सिनेमामध्ये काही ना काही बघण्यासारखं असतंच. आणि सिरियल्स हे आता हे ज्या फिंगर टिप्सवर खूप आपल्या बघितल्या जात आहेत, हे जात आहेत, त्यातली निगेटिव्हिटी काढून सिरियल्स बघा की तुम्हाला काय. कारण सिरियल हा बाई भाजी निवडताना रडलीच पाहिजे या हिशोबानेच बनत असतात. नाही इमोशनल व्हायला पाहिजे, नाही कुछ ड्रामा चाहिए, हे चालूच असतं. पण हे ऑडियन्ससाठी असतं, कलाकारांसाठी नाही. कलाकारांनी त्यातली निगेटिव्हिटी काढून त्यात आपल्याला काय शिकण्यासारखं आहे ते बघा. म्हणजे तुम्ही सगळे कलाकार आहात म्हणून मी हे सांगते. जनरल ऑडियन्स रडला तर येस, कलाकार म्हणून आपण सक्सेसफुलच असतो. पण त्यांना जे आपल्याकडनं करून घ्यायचंय ते न करता तुम्ही जर का सिरियल बघितला तर त्यातही तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच सापडतील. पण प्रत्येक फिल्म ही एक हे असते, इन्स्टिट्यूट असते. त्याच्यातनं तुम्हाला डिरेक्टरला काय म्हणायचंय पासून ऍक्टरच्या अबिलिटीपर्यंत तुम्हाला बरंच शिकायला मिळतं.
त्यामुळे फिल्म्स बघायला शिकणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. म्हणजे अत्यंत बोर झालेली फिल्म आहे, पण ती 3 तास बसून बघणं आणि त्यात चांगलं काय आहे शोधणं हे तुम्हाला कलाकार म्हणून नक्की खूप उपयोगी पडेल. भूमिकांबद्दल तू म्हणालीस की वरण भात लोणचंमध्ये चौकटी बाहेर किंवा बोल्ड भूमिका आहे जसं आपण म्हणतो, तर भूमिका निवडताना तू काय बघतेस, म्हणजे कसला विचार करतेस, किंवा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जर विचारायचं की त्यांनी काय विचार करावा सुरुवातीच्या काळामध्ये चौकटी बाहेरच्या भूमिका स्वीकारताना? पहिली गोष्ट चौकटच घालून घेऊ नये स्वतःला. सगळ्यात पहिलं हे आहे की तुम्ही तुम्ही मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी बोल्ड सीन देणार नाही, मी किसिंग सीन देणार नाही, मग तुम्ही काहीच करू नका. तुम्ही ऍक्टर आहात ना. जे आता ऑडियन्सला पाहिजे ते देणं तुमचं काम आहे. ते तुमच्याकडनं नीट करून घेणं डिरेक्टरचं काम आहे. ते नीट शूट करणं कॅमेरामॅनचं काम आहे. प्रत्येकाने आपापली कामं करायची आहेत. हे माझं काम मी करणार नाही, मग मग तुमची जागा घ्यायला 1000 लोक बसले. देन यू मे लीव. हे आपल्याला कळलं पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट असं आहे की आपल्याला शोभेल असंही केलं पाहिजे. फॉर दॅट मॅटर वरण भात कोणी कोणी पाहिलाय इथे? थँक्यू. अजून वरण भात मधली जी माझी भूमिका होती काकीची, जर ज्यांनी कोणी वरण भात बघितलं नसेल त्यांनी एबीपी माझा एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू आहे अश्विनी कुलकर्णी being told about वरण भात लोणचं अँड देन being appreciated about वरण भात लोणचं, अशा दोन्हीच्या बाबतीतला तो इंटरव्ह्यू आहे. तो डेफिनेटली बघा. आय रेकमेंड यू ॲज अन ॲक्टर, कारण का तो ॲज अन ॲक्टर केलेला इंटरव्ह्यू आहे. तर तो एबीपी माझा एबीपी मुंबईवर आहे, तर तो नक्की बघा. यूट्यूबवर अवेलेबल आहे तो. तुला वाटल्यास लिंक पाठवेल, बट डू डिस्ट्रीब्यूट दॅट, कारण का इट इज वर्थ वॉचिंग. कारण का त्याच्या मध्ये मला असंच म्हणायचं की त्या पर्टिक्युलर रोलसाठी जेव्हा मी नरेशनला बसले होते तर महेशजींनी गोष्ट ऐकवली अँड इट वॉज फॅब. म्हणजे वी वेअर ऑल लाईक, मी छायाताई आणि शशांक दादा होतो पहिला नरेशनला, आणि मी त्याचे थिजलेच होते की ऐला हे काय आहे. आणि असं मराठीत सोड कुठल्याच म्हणजे इंडियन सिनेमामध्येच अशी गोष्ट झालेलीच नाही आहे. सो आय वॉज लाईक हे करायचं आहे वगैरे वगैरे. आणि आम्ही त्याच्या टाळ्या वगैरे वाजवल्या. आणि दुसऱ्या मिनिटाला मी महेशजींना म्हटलं, पण महेशजी मला सुप्रिया नाही काकी करायचं आहे. ते म्हटले काय, तुला काकी करायचं आहे? म्हणलं हो महेशजी मला काकी करायचं आहे. ते म्हटले अगं ते सुप्रिया म्हणजे जो कश्मीरा शहानी केला रोल, की अगं तो रोल तुला सूट होईल तुझ्या आत्ताच्या दिसण्याला आणि ह्याला. म्हणलं तुम्ही मला काही सांगा, मला तोच रोल करायचा आहे, काकीचाच रोल करायचा. आणि तुला आठवत असेल की आपली फिल्म संपल्या मी 6 किलो वजन वाढवलं. 8-2-75ला मला एकदम फुल सुष्मिता सेन सारखं राहायचं होतं. त्याच्यानंतर 2 महिन्यात वरण भातचं शूट होतं, त्याच्यासाठी मला 6 किलो वजन वाढवावं लागतं. सो या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे. स्वतःला जर का चौकटी घालून घेतल्या की हे करायचं नाहीये ते करायचं नाहीये, तर मग आपण लिमिटेशन्स घालून घेतोय. मग काय म्हणजे एक गृहिणी आणि एक कलाकारमध्ये काय फरक राहिला? गृहिणीचं स्थान खूप वरचंच आहे, त्या बाबतीत मला म्हणायचंच नाहीये काही. पण आज एक गृहिणी आपल्या घरासाठी हे कॉम्प्रोमाइज करते, ते कॉम्प्रोमाइज करते, मन मारून जगते. अरे कलाकार आहात ना, कलाकार जोपर्यंत स्वच्छंदी मुक्त होत नाही तोपर्यंत त्याच्या कलेला पंख फुटूच शकत नाही. कला ही जितकी मोकळ्या याने जितकी स्वच्छंदपणे सामोरी जाईल तितकीच ती सुंदर असते आणि तितकाच समोरच्याला त्याचा अनुभव चांगला येतो. त्यामुळे पहिली गोष्ट स्वतःला लिमिटेशन्सच घालून घेऊ नका. म्हणजे मला एक असा गैरसमज होता की मी अशी खूप मॉडर्न आणि अशा रोल्समध्ये चांगली दिसते किंवा मी चांगलं करते. कारण फॉर दॅट मॅटर वरण भातमध्ये विदाऊट मेकअप एक आहे त्याच्यापेक्षा खूप, बारीक नाहीच आहे मी, पण आहे त्याच्यापेक्षा खूप जाड आणि अशा बाईचा रोल मला करायचा होता आणि जो निगेटिव्ह होता. त्यामुळे हे हे कधी करून बघणार? हे आत्ता नाही करायचं, मग कधी करायचं? अजून 10 वर्षांनी या ऑपॉर्च्युनिटीज नाही येणार आहेत, मी मगाशीच म्हटलं तसं. त्यामुळे कशालाच नाही असं नाही म्हणायचं. जे येतं ते चोख करून दाखवायचं. म्हणजे सख्याच्या वेळेला ना रोहिणीताईंची आणि माझी सॉलिड गट्टी जमली होती. आमच्या सगळ्यांमध्ये ना त्या वयाने सगळ्यात जास्त होत्या आणि वागायला सगळ्यात लहान होत्या. आणि मी खूपच त्यांना प्रश्न विचारायचे असं तसं. त्या खूप लहान असताना त्यांनी कस्तुरबांची भूमिका केली होती. शी वॉज व्हेरी यंग ॲट दॅट टाइम. शी वॉज नॉट इवन 30 वेन शी डिड कस्तुरबा इन गांधी. आणि त्यामुळे त्यांना विचारलं, म्हणजे तुम्ही का केलं तसं, म्हणजे तुम्ही आधीच हे झालात. त्या म्हटलं मला वाटलं करावंसं. आणि काय की मला हवं ते मला
चांगलं वाटेल ते काम येण्याची मी वाट नाही बघितली. मला जे काम आलं ते मी चांगलं करत गेले अँड दॅट वॉज द फॅक्ट की जे काम येईल ते चांगलं करत जाणार. खूप मस्त. तू म्हणालीस की मी बारीक नाहीये वगैरे, ते ठीक आहे. पण तुझं खूप जुनं काम बघितलं आणि आत्ता बघितलं, म्हणजे 8-2च्या वेळेस पण किंवा वरण भातच्या वेळेस जरी तू वजन वाढवलं असलं तरी तू अशी जाड नाही दिसत. तर हे एवढ्या वर्ष जे मेंटेन राहण्याचं काय हे गणित कसं काय साधलंय? आणि आणि अजून एक की एनर्जेटिक सतत, म्हणजे आम्ही सेटवर असे असायचो की, आणि ही आली की अश्विनी आली आणि ती अशी फुल एनर्जी, ओ हाय कसे आहात, काय चाललंय तुमचं. इव्हन आता लास्ट टाइम पण आपण भेटलो शोला, येस इथेच, तर तेव्हा पण ही आल्यावर म्हणतो की आवाज ऐकून आणि तो दंगा ऐकून अश्विनी आली आहे. सो हे कसं काय जमतं? एक तर गॉड्स ग्रेस, एनर्जेटिक मी आहे हे मला माहिती आहे. त्याचं दुःख असं असतं की मला मलेरिया झाला होता आणि मी सांगत होते की मी खूप आजारी आहे, मी खूप आजारी आहे. तरी कोणाला ते खरं वाटत नव्हतं. काही नाही झालं तिला. ते गालतं वर आहे तसे इन जनरल त्याचं असं ते गैरफायदे पण असतात. पण हे जे मी म्हटलं ना की हे जे 2 महिने गॅप असते आणि त्याच्यात जे फ्रस्ट्रेशन येतं, त्यातला माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे फ्रस्ट्रेशन काढणारा, तो म्हणजे माझा डान्स. माझा डान्स आत्ता मी जरी भरतनाट्यम रेग्युलर बेसिसवर करू शकत नसले किंवा शूटिंगमध्ये मला म्हणजे माझा क्लास सोडून माझी हे सोडून जावं लागत असलं तरी डान्सने मला नाही सोडलेलं. इज ऑलवेज विथ मी. दॅट्स द बेस्ट रिलेशनशिप माझी खूप टीनेजपासून जी आत्तापर्यंत आहे आणि ती मरेपर्यंत माझ्याबरोबर राहणार आहे. अजूनही ज्या दिवशी मला काम नसेल, ज्या दिवशी मला कुठे म्हणजे शूटिंग नसेल किंवा हे नसेल किंवा 2 शूटिंगच्या मध्ये काय असेल, मी तासभर तरी नाचतेच. आणि ऑफकोर्स तो चांगला एक्सरसाइज आहे ही गोष्ट वेगळी, पण तो नाही मेंटल हेल्थसाठी फार मोठी गोष्ट आहे. सो आपण बघा ना, आनंद झाला की आपण ये नाचणं वगैरे वगैरे, तर हे ते आनंदाचं प्रतीक आहे, ते उत्साहाचं प्रतीक आहे. ते तुम्ही सतत जवळ ठेवलं. आता माझ्यासाठी डान्स आहे, कोणासाठी बॅडमिंटन असू शकतं, कोणासाठी रनिंग असू शकतं, कोणासाठी काय, कोणाचा हां, ते आपापला आनंद कशात आहे ते शोधणं फार गरजेचं आहे. तो सतत उगाळत राहणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या आनंदाला कडकडून भेटणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही कायम तुम्ही असं चार्जअप राहाल. म्हणजे आता ही सांगते ते मला आठवत आहे, माझा 8-2चा शेवटचा दिवस होता आणि ती शिफ्ट एक्सटेंड झाली. 3 वाजता मी नाही उठा चला आणि मी नाचतीये आणि असं. पण तीच मजा आहे. म्हणजे वेन यू डू वॉट यू लव्ह, शूटिंग सिनेमा इज माय लाईफ, इज माय लव्ह, ते करताना मला कंटाळा येऊच शकत नाही. आणि बाकीच्याही वेळेला मला कंटाळा येऊच नाही यासाठी मी सतत नाचत राहते आणि आय कीप मायसेल्फ फ्रेश. आणि ते माझा नाच बघतात त्यांनाही काही वाईट नाही वाटत, चांगलंच वाटतं. सुरुवातीला आपण एव्हीच्या सुरुवातीला आपण नाटकाचं एक हे बघितलं, म्हणजे एक कुर्यात सदा टिंगलम. सो तेव्हा म्हणजे जेव्हा तू सिरियल केली, सिनेमा केला, त्याच्या आधी नाटक केलं की त्याच्यानंतर नाटक केलं? हे अत्यंत म्हणजे मजेशीर आहे ही गोष्ट. परवाच आमचे जे दिग्दर्शक आहेत सुश्रुत भागवत, इथेच आपण इथे शूट करत होतो त्या शोच्या वेळेला ते मला म्हणाले की आता इथे राज्यनाट्य झालं ना असं तसं. मी खूप लहानपणी डायरेक्ट फिल्म्स करायला लागले, त्यामुळे हे प्रायोगिक नाटकांचा मला फारसा अनुभव नाही. मी 10वीच्या सुट्टीत एक प्रायोगिक नाटक केलं होतं, म्हणजे काय म्हणतात स्पर्धेसाठीचं नाटक केलं होतं, हुज नेक्स्ट नावाचं. अश्विनी एकबोटे ते जे मिस्टर आहेत प्रमोद एकबोटे, त्यांनी ते बसवलं होतं आणि ते तेव्हा एवढं गाजलं स्पर्धांमध्ये की मला पण तरीसुद्धा नाटक कंटिन्यू करावं असं मला कधी वाटलं नाही. म्हणजे हे खूप स्ट्रेंज आहे. लोक असं म्हणतात की रंगभूमी माझा श्वास, रंगभूमी. ऑफकोर्स रंगभूमी ही थोरच आहे आणि रंगभूमीचा सततच आदर अभिमान हे आहे. पण मला विचाराल तर मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगते, माझं पहिलं प्रेम सिनेमा हेच आहे. आणि नाटक सुद्धा मी करायला लागले माझ्या सिनेमातल्या रोल्समुळे. मला नाटकं आली खरं सांगायचं तर. म्हणजे माझी सुरुवात नाटकातनं नाही झालेली, पण त्यामुळे सिनेमा मी पछाडलेला होता मेजर हिट. त्याच्यानंतर मला लग्नाची पेढी आलं म्हणजे फॉर रश्मी.
तर इट वॉज क्वाईट ऑब्वियस की तिथे एक ग्लॅमरस फेस आहे, तर तो इथे कुर्यात पुन्हा टिंगलावून हे सुद्धा हे नाटक म्हणजे आता तुम्ही युट्यूबवर जाऊन प्लीज बघा ते नाटक, अत्यंत गोड आहे, पण त्या नाटकाची रिहर्सलच केलेली नाहीये. कारण ते नाटक फक्त CD साठी म्हणून केलं होतं आणि उलट झालं, त्या नाटकाची CD एवढी हिट झाली की त्याच्यावर आम्हाला शो झाले. त्यामुळे बऱ्यापैकी प्रमाणात उलटाच झालाय पण म्हणजे लोकांना नाटकातून काम मिळतं किंवा तुला डान्स मधून ऍक्टिंग मधून परत डान्स. तर ती CD एवढी हिट झाली, शेमारूच तर पहिल्या काही सीडीज मधली ती CD आहे, तर ती CD एवढी हिट झाली की त्या सीडीवर आम्हाला शो झाले. त्यामुळे त्याचे फार शोज वगैरे आम्ही केलेले नाही, ते आम्ही थोडेसे जे असे कॉन्ट्रॅक्टचे शोज आले तेच, कारण त्याची सीडी एवढी हिट झाली त्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर आत्ता मी जरा सिरियसली नाटक करायला घेतलं होतं, बॉस ढाई अक्षर प्रेम के. पण मग तेव्हा मी ठरवून की आता नाटक म्हणजे नाटक करायचं, म्हणजे इथे सिरियलचं शूट करून येऊन नाटक असं नाही, की माझी सवय असते मी एका वेळेला एकच काम करते. म्हणजे मी जर का एखादी फिल्म करत असेल तर मी त्याच्याबरोबर दुसरं काहीही करत नाही, जर का मी सिरियल करत असेल तर मी त्याच्याबरोबर दुसरं काही करत नाही, आणि जर का मी नाटक करत असेल तर त्याच्याबरोबर दुसरं मी काही करत नाही. मी एकाच माझ्या प्रोजेक्टला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करते. हे माझं एक फार पूर्वीपासूनचं तत्व आहे. मला इथे धाव तिथे धाव करायला नाही आवडत. मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी एका वेळेला एकच काम करते. तू जसं म्हणाली की डान्समधून तू भरतनाट्यम शिकली आहे, सो त्यामधून तुला ॲक्टिंगचं काम मिळालं किंवा हे, सो म्हणजे ठीक आहे की तू स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी किंवा हे तू म्हणतेस की मध्ये मध्ये डान्स करते वगैरे, पण डान्स येत असल्यामुळे त्याचा काही फायदा झाला का? म्हणजे काम मिळालं हे ठीक आहे, पण अभिनय करताना त्याचा कसा फायदा झाला तुला? अर्थात डान्स इज द कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. त्याला नृत्य अभिनय म्हणून नृत्य बनतं. नृत्य इज अ प्युअर डान्सिंग, अभिनय सगळ्यांना माहिती आहे, त्याचं कॉम्बिनेशन इज नृत्य आणि अभिनयाचं. त्यामुळे डान्सला अवघड असं असतं की यू कॅन्ट स्पीक, वेन यू हॅव टू ॲक्ट व्हाईल डान्सिंग. आणि भरतनाट्यमला तर लिपसिंग पण नाही ना करत, वी जस्ट हॅव टू ॲक्ट विदाउट सेईंग एनिथिंग. त्यामुळे माझे सायलेंट शॉट्स खूप भारी येतात. ती कारण सवय झाली आहे मला की वेन आय डू नॉट हॅव एनी डायलॉग तरी मी माझा एक रिझेम्बलन्स सॉलिड सोडते. त्याचा पूर्ण क्रेडिट जातं माझ्या डान्सला, कारण डान्समुळे मला ते जमलंय की एकही वाक्य नसताना, एकही डायलॉग सीनमध्ये नसताना सीनमध्ये मीच कशी दिसेल हे मला जमलंय बिकॉज ऑफ डान्स. आणि ही खरी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला खूप डायलॉग आहे किंवा मोनोलॉग आहे म्हणून आपली भूमिका चांगली होते किंवा हे असं नसतं जनरली. आता फॉर दॅट मॅटर 8-2 मध्ये सुद्धा पहिले 3 सीन तर मला डायलॉग्सच नाही आहेत, फक्त माझा ॲपिअरन्स, फक्त माझे लुक्स आणि हे, तो रादर तेच अपेक्षित आहे आपल्या ह्याच्यासाठी. मी लिहिलेली आणि मी डिरेक्ट केलेली सिक्रेट शांता नावाची एक कोटक महिंद्रानी प्रोड्यूस केलेली एक वुमेन एम्पॉवरमेंटसाठीची एक शॉर्ट फिल्म आहे. तर तुम्ही शॉर्ट फिल्म आता बघितल्या तर माझी पण शॉर्ट फिल्म बघा. इट इज अबाउट सिक्रेट शांता. शांता नावाच्या बाईची ती गोष्ट आहे. म्हणजे आय वॉज प्लेइंग द शांता, द प्रोटॅगनिस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर शॉर्ट फिल्म, and tell me how many dialogues I have in that. So you will understand की how only your looks, तुमचं बघणं, तुमचं असणं, तुमचा अभिनय हे कसं मॅटर करतं जेव्हा तुम्हाला एकही डायलॉग नसतो. आणि अत्यंत म्हणजे काय म्हणतात, मी स्वतः रायटर असून त्याच्यात मी माझ्यासाठी डायलॉग नाही लिहिलेले. आणि आता तुम्ही नक्की बघा, एक अभ्यास म्हणून बघा फॉर द मेकिंग. आणि एका खूप मोठ्या ॲड एजन्सीने ती हे केली आहे. मे बी तुम्हाला खाली त्या ॲड एजन्सीचे हे पण मिळतील, तुम्हाला स्ट्रगललाही उपयोग होईल. पण कार्टविल नावाची ॲड एजन्सी आहे, त्याचं सिक्रेट शांता नावाची शॉर्ट फिल्म आहे. तर ह्या अशा शॉर्ट फिल्म्स पण तुम्ही बघत राहा, ज्या मोठ्या मोठ्या कंपनीजनी स्पॉन्सर केलेल्या आहेत किंवा प्रोड्यूस केलेल्या आहेत, जशी कोटकची आहे. कोटकची अख्खी, आता हे मी तुम्हाला जाता एक हिंट देते या फक्त, कोटकच्या ज्या खूप शॉर्ट फिल्म्स आहेत त्यांच्या साईटवर जर का आता तुम्ही या केलेल्या फिल्म जर का टाकल्या आणि जर का त्यांना त्या अपील झाल्या तर ते तुम्हाला अप्रोच करतात ते प्रोड्यूस करण्यासाठी, तुमची रेडी असेल तर ती घेण्यासाठी किंवा काय. सिक्रेट शांता मला अशीच मिळाली होती की मी ते स्क्रिप्ट टाकलं होतं, ते त्यांना आवडलं आणि आय कुड डू दॅट.
सो इट्स फॉर ऑल, कारण आय एम नॉट द प्रोफेशनल रायटर किंवा मेकर. माझ्यासाठी एक तो विषय मी शोधला, मी तो टाकला आणि तो कोटकने प्रोड्यूस केला. तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला याही आयडियाज येतील की प्रत्येक वेळेला दुसऱ्याने आपल्याला काम द्यावं आणि आपण करावं असं होत नाही. कधी कधी आपलं काम आपण मिळवू सुद्धा शकतो. सो गो फॉर दॅट ॲज वेल. येस, नक्की. थँक्यू. आम्ही नक्की प्रयत्न करू त्यासाठी.